नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. घरात सर्व काही नीट असूनही पैसा टिकत नाहीये का? किंवा घरात पैसा येतोय पण आजारपण, भांडणं, कर्ज. कारण कारण माहीत आहे का? तर कारण आज जाणून घेणार आहोत. कदाचित तुमच्या घरातला डस्टबिन हे कारण असू शकतं. हो, घरामध्ये डस्टबिन म्हणजे साधी वस्तू, पण वास्तूनुसार चुकीच्या दिशेला जर ती ठेवली असेल, तर आयुष्यात मोठमोठ्या समस्या निर्माण होतात. हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजेल की डस्टबिन कुठे ठेवावा, कुठे ठेवू नये, कोणत्या दिशेला ठेवल्याने काय परिणाम होतात, तर त्यांची जागा बदलल्याने काय फायदे होतात. हो, या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. कारण वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन चुकीची दिशा केवळ नकारात्मक ऊर्जा वाढवत नाही, तर पैसा, कर्ज आणि आजारपण, ताणतणाव वाढवतं. याशिवाय भांडणं देखील वाढतात. या सगळ्यांचा परिणाम काय होतो? तर माता लक्ष्मी नाराज होते. म्हणूनच आजचा आपला विषय तसा तितका कोणी हँडल करत नाही किंवा याबद्दल कोणी बोलत नाही, पण हा खूपच महत्त्वाचा असा विषय आहे. कारण जर चुकीच्या दिशेला आपण कळत-नकळतपणे कचरा जमा करत असू, डस्टबिन ठेवलेला असेल, तर या कचऱ्यामुळे लक्ष्मी घरात कधीच टिकत नाही. ही एक चूक आयुष्य उलथवू शकते, असं वास्तुशास्त्राचं गुपित आपण आज पाहणार आहोत. म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका. यामध्ये सांगितलेल्या उपायाचं अनुकरण करा आणि सातत्याने, नियमाने या उपायांचं अनुकरण केल्याने बघा तुमच्या जीवनामध्ये किती चांगला इफेक्ट दिसतो. सगळ्यात पहिल्यांदा डस्टबिन म्हणजे काय हो? तर डस्टबिन म्हणजे जिथे सगळे आपण निगेटिव्ह वस्तू, थोडक्यात जे आपल्याला नको आहे आपल्या आयुष्यामध्ये, ज्या गोष्टींना काहीच अर्थ नाही, असा कचरा म्हणजे आपण जमा करणारं ठिकाण डस्टबिन. मग तिथे ऊर्जा कसली असणार आहे? साहजिकच आहे की तिथे खराब ऊर्जा असणार आहे. म्हणूनच दिशा पण यामध्ये महत्त्वाची आहे. आता डस्टबिन सगळ्यात पहिल्यांदा बघूया कुठे ठेवायचं नाही, कटाक्षाने टाळायचं आहे. सगळ्यात पहिली दिशा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपरा, ईशान्य दिशा. कळत नकळतपणे तुम्ही लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या घरातील डस्टबिनची दिशा चेक करायची आहे. ईशान्य दिशा म्हणजे काय? तर साक्षात युनिव्हर्स म्हणजे सांब सदाशिव आणि लक्ष्मी मातेची ही जी कृपा आहे ते मिळण्याचं ठिकाण आहे. जिथे मानसिक अस्वस्थता निर्माण होते, विनाकारण मनामध्ये अनेक चलबिचल, वातावरण घरातील तंग होणं, शांतता, मानसिक समाधान न लाभणं, हे ठिकाण काय आहे तर ईशान्य. ईशान्य कोपरा जेवढा शुद्ध, स्वच्छ, सात्विक आणि खास करून तिथे देवारा असेल, तर त्या घरातील व्यक्तीला मानसिक थकवा किंवा मानसिक चिंता, अडचणी, डिप्रेशन जाणवत नाही. पूजा बघा, जेव्हा आपण करतो तेव्हा तिथल्या लहरी आपल्याला खास करून संपूर्ण घर हे आनंदित, पवित्र आणि सकारात्मक ठेवतं. याच सोबत बघा, अनेक इंच्या घराच्या समोर, बरोबर मुख्य दरवाजाच्या समोरच चप्पलचं स्टँड किंवा डस्टबिन हे असतंच असतं. फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे सर्रास आता सध्या आढळते. मग काय होतं, मुख्य दरवाजाजवळ नेमका हा डस्टबिन असला तर घरात पैसा येतो? नाही येत असं नाही. घरात पैसा येऊन परत जातो. वेगवेगळे मार्ग त्या पैशाला फुटतात. जसं काही पैशाला पाय फुटले आपण म्हणतो त्याप्रमाणे. पैसा येता क्षणी येण्यापूर्वीसुद्धा अनेक गोष्टींचं नियोजन झालेलं असतं किंवा अचानक असा खर्च येतो, ज्यामुळे आरोग्य बिघडलेलं असतं किंवा मग आपल्याला अनेक गोष्टींसाठी आकस्मिक खर्च करावा लागतो. होतं काय? अनेकांच्या बघा स्वयंपाकघरात सुद्धा डस्टबिन आहे. सिंक, भांड्याचं जे सिंक आहे त्याच्या खाली डस्टबिन हा खूप वेळा आढळलेला आहे. त्या डस्टबिनचा उग्रवास तिथेच किचनमध्ये पसरत असतो. तो उघडा असतो सरळ सरळ. यामुळं काय होतं, तर त्या घरातील व्यक्तींचं तुम्ही चेक करा. सतत लहान मुलांचं, लेडीजचं, कोणाचं ना कोणाचं तरी आरोग्य हे बिघडलेलं असतं. अन्नातील दोष वाढतो. हो, अन्नातील दोष वाढतो. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. मग काय होतं, तर या उलट नकारात्मकता वाढू लागते आणि किचनमध्ये हे डस्टबिन ठेवणं सर्रास आता टाळायचं आहे. याशिवाय डस्टबिन मग कुठे ठेवायचा?
डस्टबिन दक्षिण पश्चिम बंद झाकण असलेला अशा ठिकाणी ठेवायचा, दक्षिणेला किंवा दक्षिण पश्चिमेचा कोपरा साऊथ वेस्टचा तिथे ठेवू शकतो. उत्तर पश्चिमेचा कोपरा म्हणजे आपण ठेवू शकतो नॉर्थ वेस्टला. नियमित साफसफाई, बाथरूम टॉयलेटमध्ये देखील छोटे छोटे डस्टबिन असतात, तिथे देखील झाकणासह असलेला डबा ठेवायचा आहे. चुकीची दिशा असेल तर मग काय त्रास होतो, तर पैसा हातात राहत नाही, कर्ज वाढत जातं, खर्चाचा ताण वाढतो, घरात बघा सतत ताण-तणाव, वाद-विवाद चालू असतात. एवढंच नाही तर काही ना काही सतत आजारपण देखील चालू असतात. मग होतं काय, माता लक्ष्मी हे सगळं बघते आणि ती नाराज होऊन पुन्हा माघारी जाते. यामुळेच अनेकांच्या घरामध्ये बघा गेल्या गेल्याच लगेच तिथली एनर्जी जाणवते. आता मी रेकी हिलर असल्याकारणाने या गोष्टी मी सर्रास पाहते अनेकांच्या ठिकाणी गेल्यानंतर. त्यामुळेच आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी डस्टबिन हा स्वच्छ करायचा आहे. शुक्रवारी त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि मग तो डस्टबिन धुवायचा आहे. लाल, काळा डस्टबिन घ्यायचा नाही. खरेदी करायचा असेल तर व्हाईट, ग्रीन अशा प्रकारचा बंद झाकण असलेला डस्टबिन नेहमी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता. बाल्कनीमध्ये देखील व्यवस्थित तुम्ही पॅक बंद करून जागा बघा व्यवस्थित दिशा कोणती येते आणि मग तिथे हा डस्टबिन ठेवायचा आहे. डस्टबिन ठेवताना त्याखाली कोणतेतरी एक वीट किंवा एक असं उंचवटा करायचा आहे आणि मग त्यावरती डस्टबिन ठेवायचा आहे. यामुळे काय होतं, तुम्ही चेक करा स्वतः. आज तुमच्या घरातला डस्टबिन तुम्ही स्वतः तपासा. व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी उपयोगी वाटलाच असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यासोबत बदल केल्यावर काय फायदे होणार आहेत, तर हळूहळू आर्थिक स्थिरता होणार आहे. मुलांचे जे आजारपण होते ते हळूहळू कमी होणार आहेत. ज्या अनेक गोष्टी होत्या ज्यांचं निदान सापडत नव्हतं, असे आजार होते ते देखील हळूहळू नकळतपणे आयुष्यातून निघून जातील. लक्ष्मीची कृपा मिळेल. घरामध्ये शांती, समाधान, सकारात्मक वातावरण, सकारात्मक ऊर्जा खेळती राहील. आणि याशिवाय जिथे डस्टबिन आहे त्या ठिकाणी शनिवारी तुम्ही लवंग आणि कापूर हे जाळायचं आहे आणि सगळ्या घरात हे लवंग आणि कापूर देखील तुम्ही चारी कोपऱ्यात, चारी दिशेला, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, स्टडी रूममध्ये जिकडे तिकडे याचा धूर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह ऊर्जेचा प्रसार करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ.